फ्रेंड्स हॅव यू अर्न युअर टुमॉरो ही जी कविता आहे ही एडगर गेस्ट यांनी लिहिलेली आहे आणि ही कविता गुडनेस ऑफ द बिहेवियर, काइंडनेस ऑफ द हार्ट या महत्त्वाच्या विषयांवर बोलते. आणि आत्तापर्यंत आपण जे लेसन बघितले बरेचसे, आपल्याला बऱ्यापैकी सारखी थीम दिसेल. ऑन सेईंग प्लीज नावाचा तो लेसन बघितला, त्या लेसनची जी थीम आहे जवळजवळ तीच थीम आपल्याला या कवितेची सुद्धा दिसेल. कविता फार अवघड नाही, खूप सोपी भाषा आहे, खूप साधी सिंपल भाषा आहे. फक्त आपल्याला एका लाईनचं दुसऱ्या लाईनसोबत कनेक्शन जोडता आलं की कविता समजायला अवघड नाही. कविता समजून घ्यायची आहे, कवी समजून घ्यायचा आहे. या कवीच्या जेवढ्या पण कविता आहेत थोड्याशा रिलिजियस आहे. हा कवी बऱ्याचशा गोष्टी या कनेक्ट करत असतो ख्रिश्चॅनिटीशी. आणि गुड बिहेवियर झालं, काइंड हार्ट झालं, ह्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने ते ख्रिश्चॅनिटीशी संबंधित आहेत. परंतु नंतर या गोष्टी युनिव्हर्सल होतात आणि आपल्याला असं लक्षात येतं की बऱ्याचशा गोष्टी या चांगल्या गोष्टी या सर्व धर्मांमध्ये सारख्याच असतात. हॅव यू अर्न युअर टुमॉरो हे जे टायटल आहे, टायटल पण थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. उद्याचा दिवस आपल्याला कमवायचा आहे म्हणजे काय? आपण पैसे कमवतो, आपण चांगलं हेल्थ कमवतो, पण उद्याचा दिवस कमवायचा आहे म्हणजे काय आणि नेमकं काय केलं म्हणजे आपल्याला उद्याचा दिवस कमवला आहे असं वाटेल, हे आपल्याला या कवितेतून समजून घ्यायचं आहे. कवितेची पहिला स्टांजा, एकूण 4 स्टांजा आहेत आणि हे कॉरट्रेन्स आहेत. कॉरट्रेन्स म्हणजे काय की 4 स्टांजा आणि 4 स्टांजांचे ज्या लाईन्स आहेत त्या किती आहेत? 4 लाईन्स आहेत. एव्हरी स्टांजा कंटेन्स 4 लाईन्स. प्रत्येक स्टांजाला किती लाईन्स आहेत? 4. याला आपण काय म्हणत असतो? कॉरट्रेन म्हणत असतो. आणि कोणत्या प्रकाराची कविता जास्त करून त्यांनी म्हणजे कोणत्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे कविता? तर साधारणतः 4 ओळींमध्ये 3 ओळी तर प्रश्नच आहे आणि चौथासुद्धा प्रश्नाचा भागच असण्याची शक्यता आहे. तर बऱ्यापैकी क्वेश्चन फॉर्ममध्ये कविता लिहिलेली, कम्युनिकेटिव्ह फॉर्म आहे. स्पीकर आहे, पोएट इज द स्पीकर, आणि त्यांनी यू हा शब्द वापरला आहे जो रीडरसाठी वापरलेला आहे. चला कविता समजून घेऊ. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे. आता एखाद्याच्या जवळून तुम्ही गेले आणि कोणी तुमच्याबद्दल तुमच्यामुळे आनंदी झालं का? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. फक्त जवळून गेल्यावर कोणी आनंदी होईल का? नाही, त्यात काही गोष्टी अपेक्षित आहेत, त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत की जाताना तुम्ही त्याच्याशी कसं बिहेव केलं, तुम्ही त्याला कसं ग्रीट केलं आणि तुमचं एकूण बिहेवियर असं कसं होतं ओव्हरऑल की ज्याच्यामुळे लोक तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला बघून खुश होतात की नाही हे समजून घ्यायचं आहे. फक्त शेजारून गेलं आणि खुश झाले की नाही असा त्यात अंतर्भाव नाही. त्यात तुम्ही कसे त्यांच्याशी वागलात आणि इतर वेळेस तुम्ही कसे वागतात, तुम्हाला बघून तो व्यक्ती आनंदी झाला की नाही हे या पहिल्या प्रश्नातून समजून घ्यायचं आहे. प्रचंड तुम्हाला असं सांगता येईल की हार्ट टचिंग प्रश्न आहे. डायरेक्ट तो आपल्या हृदयाला हात घालतो आहे, आपल्या बिहेवियरला अपील करतो आहे. आपण लगेच स्वतःचं ॲनालिसिस करायला सुरुवात करतो. पहिली ओळ वाचल्याबरोबर मी असा आहे का? लोक मला बघून खुश होतात का? आणि बऱ्याच वेळा असेही लोक आपल्यासमोर येतात फटाफट की ज्यांच्यामुळे आपण खुश होतो. असेही लोक आपल्या डोळ्यासमोर येतात की जे समोर आल्यावर आपल्याला बऱ्याच वेळेस आनंद होत नाही. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. तुम्ही कोणाशी तरी बोलला आणि तो नंतर तुमची आठवण काढेल का? समजा एखादा लहान मुलगा आहे, तो तुमचा एखादा मित्र त्याला भेटला, आनंदाने येऊन त्याने घरी येऊन सांगितलं पप्पा तुमचे मित्र भेटले, असे म्हटले, खूप आनंदाने. आणि घरी येण्यापूर्वीसुद्धा त्याला वाटत होतं की केव्हा घरी जाईल आणि केव्हा पप्पांना सांगेल. म्हणजे त्या व्यक्तीचं यश आहे जो भेटला आणि त्या व्यक्तीने काय केलं, त्याच्या आयुष्यात चांगलं बिहेव केलं आहे म्हणून त्याच्याबद्दल बोलावंसं वाटलं आणि तो जे काही बोलला ते लक्षात ठेवलं, मुलाने सांगावंसं वाटलं. पण असे बरेचसे लोक आपल्या आजूबाजूला असतात जे आपल्याला रस्त्यावर भेटतात, आपण त्यांच्याशी बोलतो आणि नंतर ते आपल्याला लक्षातसुद्धा ठेवत नाही, आपल्यालासुद्धा ते लक्षात राहत नाही. म्हणजे ते लक्षात राहणं न राहणं हे आपल्या बिहेवियरवर अवलंबून आहे. इट इज कम्प्लिटली अबाउट युअर बिहेवियर, आवर बिहेवियर. आय मीन दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. हा दिवस संपलेला आहे आता. दिवस संपलेला आहे आणि ते टॉयलिंग टाईम ही फ्रेज आलेली. टॉयलिंग टाईम म्हणजे काय? प्रयत्न करायचा आहे आपल्याला. कशाचा प्रयत्न करायचा आहे? चांगलं बिहेवियर करायचा प्रयत्न करायचा आहे. आता ही जी वेळ आहे ती आपल्या हातातून जाते आहे आणि आपला जो प्रयत्न करायचा वेळ आहे तो संपून चालला आहे. प्रयत्न कशासाठी करायचा? चांगलं बनण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी, चांगलं वागण्यासाठी. आणि वेळ जर संपत असेल तर आपलं काम काय आहे की कोणाला तरी भेटा, जो कोणी भेटेल त्याच्याशी चांगलं भेटा, चांगलं वागा, म्हणजे जेणेकरून तो आपल्याला लक्षात ठेवेल. घरी गेल्यावर आपण त्याला भेटलेला आहोत ते त्याच्या लक्षात राहील.
आपल्या बिहेवियरने तो खुश होईल. ज्या पहिल्या 2 ओळी आहेत त्या याच्यात लक्षात येतात आपल्याला. इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. आणि घरी गेल्यानंतर तुमच्याबद्दल कोणी चांगलं बोलतं का, चांगले शब्द बोलतं का, फार महत्त्वाची गोष्ट आहे, अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे. समजून घ्या की कविता गुड बिहेवियर आणि काइंड हार्ट यांच्याबद्दल बोलते आणि कवीला अपेक्षा आहे की आपल्याबद्दल कोणीतरी चांगलं बोलावं आपल्या माघारी. आणि कशावर अवलंबून आहे, आपल्या बिहेवियरवर अवलंबून आहे. ते बिहेवियर म्हणजे कोणतं असू शकतं, कसं असू शकतं ते पुढच्या स्टांजामध्ये आलेलं आहे. डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. अचानक तुमच्यासमोर मित्र आला, त्या मित्राला तुम्ही ग्रीटिंग कसं केलं, चेअरफुली केलं का फक्त फॉर्मली केलं, हाय हॅलो केलं आणि चलो निघून गेले. अशा पद्धतीचं बिहेवियर होतं की अत्यंत इंटिमेटली तुम्ही त्याला जाऊन भेटले. भले तुम्हाला घाई असेल, अगदी तुमच्याकडे 5 सेकंड्स असतील, त्या 5 सेकंड्समध्ये सुद्धा तुम्ही किती चेअरफुली तुम्ही तुमच्या मित्राला ग्रीट करतात, किती छानपणे त्याला हे करतात की अगदी तुम्ही निघून जरी गेलात तरी त्याला वाईट वाटणार नाही. त्याला तुमचं बिहेवियर फक्त तेवढ्यापुरतं माहिती नाही, त्याला तो तुम्हाला ओळखतो आणि तुमचं ते जनरल बिहेवियर असलं पाहिजे. ही फार इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की तुम्ही लोकांशी कसं वागतात, त्यांना कसं ग्रीट करतात, किती आनंदाने डोळ्यात दिसतं, चेहऱ्यावर दिसतं. आणि ते जर दिसत असेल तर तो व्यक्ती नंतर तुम्हाला विसरणार नाही. नंबर 1 तो तुमच्याबद्दल चांगलं बोलेल. नंबर 2 आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही त्याला भेटलात म्हणून खुश होईल. 3 गोष्टी आहेत. कोणत्या 3 गोष्टी आहेत? पहिला प्रश्न आहे की तुम्हाला बघून कोणी खुश झालं का. दुसरा प्रश्न काय होता की तुम्ही त्याच्याशी बोलला ते त्याने तुम्हाला लक्षात ठेवलं का तुम्ही काय बोलला आहेत ते. आणि तिसरा प्रश्न होता की तो व्यक्ती तुमच्याबद्दल चांगलं बोलतो का. या तिन्ही गोष्टी तेव्हाच शक्य आहे, ज्या आता दुसऱ्या स्टांजामध्ये आपल्याला बघायला मिळते की तुम्ही कशा पद्धतीने त्याला ट्रीट करतायत, कशा पद्धतीने तुम्ही त्याला ग्रीट करतायत, किती इंटेन्सली, किती इंटिमेटली तुम्ही त्याला ग्रीट करतायत, किती आनंदाने तुमच्या चेहऱ्यावरचे ते भाव प्रकट झाले त्या व्यक्तीला बघून. असं जर झालं तर निश्चितच तो तुम्हाला लक्षात ठेवेल, तो तुमच्याबद्दल चांगलं बोलेल आणि तो तुम्हाला बघून खुश होईल. ऑर अ चर्लिश सॉर्ट ऑफ हावडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. चर्लिश सॉर्ट ऑफ हावडी म्हणजे काय, अत्यंत रूढपणे तुम्ही त्याला हावडी केलं म्हणजे ग्रीट केलं, अत्यंत इन्फॉर्मली ग्रीट केलं. हाय हॅलो चल रे बाबा येतो भेटू नंतर. आता असं जर तुम्ही करत असाल तर तो व्यक्ती सायंकाळी तुमची आठवण काढेल का, नाही. तुम्ही त्याला भेटले म्हणून तो खुश होईल का, नाही. तर निश्चितच या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. 3 गोष्टी कंटिन्युअसली आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. तो तुम्हाला बघून खुश झाला का, तुमच्यामुळे खुश झाला का, तो तुमच्याबद्दल चांगलं बोलेल का आणि संध्याकाळी तुमच्याबद्दल तो चांगलं बोलेल का. तर चर्ली सॉर्ट ऑफ हावडी म्हणजे अत्यंत रूडली जर तुम्ही त्याला ग्रीट केलं असेल तर तो तुम्हाला लक्षात ठेवणार नाही, तो तुमच्यामुळे खुश झालेला नसेल आणि तो तुमच्याबद्दल चांगलं बोलणार नाही. वेर यू सेल्फिश, प्युअर, सिम्पल, ॲज यू रस्ट अलॉंग द वे. ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर डीड यू डीड टुडे. आता तुम्ही तुमच्या कामानिमित्त जात आहेत, दिवसभर काम करतायत, ते काम करताना 2 प्रकारे बिहेव करू शकतो आपण, सेल्फिशली आणि सेल्फलेसली. सेल्फिशली म्हणजे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, आणि सेल्फलेसली म्हणजे स्वतःबरोबर इतरांच्या स्वार्थासाठी सुद्धा. मग तुम्ही कसं वागलात, तुम्ही सेल्फिशली वागलात, फक्त स्वतःचं बघितलं का, मग तुम्ही असं काही केलं. दुसरी ओळ काय सांगते का, तुम्ही असं काही केलं की तुमच्या ॲक्टमुळे कोणीतरी ग्रेटफुल राहिलं तुमच्याबद्दल. ग्रेटफुल म्हणजे आभारी राहिलं. खरंच त्या माणसाने आज खूप चांगलं काम केलं, त्याचाही फायदा झाला, माझाही फायदा झाला. त्याने असं कुठलंही काम केलं नाही की ज्याच्यामुळे फक्त त्याचाच फायदा होईल. या शेवटच्या 2 ओळी कनेक्टेड आहेत. काय की तुम्ही सेल्फिशली वागलात आणि तुमचं काम केलं आणि निघून गेलात का, तुमच्या कामामुळे कुणीतरी ग्रेटफुल राहिलं म्हणजे आभारी राहिलं तुमच्या कामामुळे, तुम्ही केलेल्या कृतीमुळे. या दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. नीट समजून घ्यायच्या आहेत. कनेक्टेड लाईन्स आहेत. कनेक्टेड लाईन्समध्ये पहिल्या ओळीत तुम्ही सेल्फिशली वागले आणि निघून गेले का मग तुमच्या कृतीमुळे कुणीतरी तुमचा आभार व्यक्त केला. आता तुमचा आभार व्यक्त करत असेल म्हणजेच तो तुम्ही भेटल्यामुळे खुश झाले, तुम्ही त्याच्याशी बोलल्यामुळे तो खुश झाला, तो तुमच्याबद्दल चांगलं बोलेल आणि तुम्ही जे बोलले ते तो लक्षात ठेवेल. राईट. नेक्स्ट स्टांजा आहे, कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट. आता तुम्हाला दिवसभर थकलेला
दिवस तुम्ही मागे सोडलेला आहे, रात्रीला कवटाळायचं आहे, म्हणजे आता आपण शांतपणे झोपी जाणार आहोत. पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट. एक महत्त्वाचा भाग संपलेला आहे दिवसाचा. आता तुम्ही दुसऱ्या पार्टकडे जात आहेत, नाईटला तुम्ही झोपायला जात आहेत. आणि तुम्ही असं म्हणू शकता का काय, दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. तुम्हाला अनेक लोक भेटले, अनेकांना मदत करणं तर शक्य नाही, आपण प्रत्येकाला या जगात खुश करू शकत नाही, परंतु त्यातल्या एका भावाला तरी तुम्ही मदत केली का? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. एवढ्या मोठ्या 24 तासात किंवा समजा 12 तासात जर आपण एक छोटी मदत, ती कितीही छोटी असेल, अगदी पैशांच्या स्वरूपात असेल नाही, अगदी छोट्यातल्या छोट्या स्वरूपात सुद्धा तुम्ही कोणाला थोडंफार सहकार्य केलं का? त्याचं उत्तर जर हो असेल तर तुमचं जे हार्ट आहे चांगलं रिस्पॉन्ड करणार आहे. दॅट यू हेल्प सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. अनेकांपैकी त्यातल्या एकाला तरी तुम्ही मदत केली का? तुम्ही असा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारता का? आणि त्याचं उत्तर हो असतं का? इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. तुम्ही आज काहीतरी बोललात किंवा काहीतरी केलं, त्याच्यामुळे कमीत कमीत एक व्यक्ती तरी खुश झाला का? इथे हार्ट शब्द आलेला आहे, हार्ट रिजॉयसिंग. याच्यात आपल्याला 2 फिगर्स ऑफ स्पीच दिसतात. हार्ट रिजॉयसिंग पहिली तुम्ही पर्सॉनिफिकेशन घेऊ शकतात, पण दुसरी महत्त्वाची ती म्हणजे सिनेक्डकी. सिनेक्डकी म्हणजे काय? पार्ट इज प्रेझेंटेड ॲज होल, हार्ट इज प्रेझेंटेड ॲज होल बॉडी. त्यामुळे इथे आपण सिनेक्डकी हा फिगर ऑफ स्पीच आहे, समजून घेऊ. आणि प्रत्येक कवितेवर, फिगर ऑफ स्पीचवर स्पेशल व्हिडिओ मी बनवणार आहे, त्यामुळे आत्ता लगेच त्याची काही घाई करायची गरज नाही. आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे, सुरुवात आहे फक्त आपली. इन अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. तुम्ही काहीतरी म्हटलात, तुम्ही काहीतरी केलं, ह्या जगातला कमीत कमीत एक व्यक्ती तरी रिजॉईस म्हणजे आनंदी झाला का? असा प्रश्न विचारायचा आहे झोपायच्या वेळेस. पहिला प्रश्न काय विचारला? एका व्यक्तीला मदत केली का? दुसरा प्रश्न आहे, एक व्यक्ती खुश झाला का? डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड. असा एखादा व्यक्ती आहे का जो आयुष्यात डिस्करेज झाला होता? होप्स वेअर फेडिंग म्हणजे त्याच्या आशा मावळत चालल्या होत्या, आणि आशा मावळत चाललेल्या असताना तो आता तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्या कृतीमुळे भविष्याकडे अत्यंत करेजियसली बघतो आहे का? अत्यंत आता इन्स्पायर झालेला आहे का? मोटिवेट झालेला आहे का? आणि प्रेरित होऊन तो आता भविष्याकडे बघतो आहे का तुमच्यामुळे? फार प्रश्न महत्त्वाचा आहे. तिसरा प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय होता या पॅरेग्राफमध्ये, की एका व्यक्तीला मदत केली का? दुसरा प्रश्न होता तुमच्यामुळे एक व्यक्ती खुश झाला का? आणि तिसरा प्रश्न आहे आता, की एखादा व्यक्ती ज्याच्या आशा मावळत चालल्या होत्या भविष्याबद्दल, आता तो एनकरेज झालेला आहे का? असं तुम्ही काहीतरी दिवसभर केलं का? या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर यू आर अ ग्रेट सक्सेस इन युअर लाईफ, गो अहेड, यू आर डुईंग नाईस. आणि म्हणजेच आता त्या आपण टायटलचं जे सिग्निफिकन्स आहे त्याच्यापर्यंत आपण येणार आहोत. त्याच्यासाठी आता हा शेवटचा स्टांजा. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट, वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट. तुम्ही तुमचा दिवस वाया घालवला का? तुम्ही तुमचा दिवस वाया घालवला का? पूर्णतः म्हणजे सोडून दिला का? वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट. तुम्ही तो कसा घालवला? चांगल्या पद्धतीने की वाईट पद्धतीने? वेल चांगल्या पद्धतीने, सोअरली बॅड पद्धतीने. कशा पद्धतीने तुमचा दिवस स्पेंड केला तुम्ही? कशा पद्धतीने दिवस तुम्ही घालवला? आता चांगलं वाईट काय आहे पुन्हा सांगायची गरज आहे का? अर्थातच हो, नसेल तरी, कारण याचं कनेक्शन आधीच्या स्टांजांमध्ये आपल्याला बघायचं आहे. चांगल्या पद्धतीने घालवणं म्हणजे काय? तुमच्यामुळे कोणीतरी खुश झालं, तुम्हाला कोणीतरी लक्षात ठेवलं, तुमच्याबद्दल कोणीतरी चांगलं बोललं, तुम्ही तुमच्या मित्रांना चांगल्या पद्धतीने ग्रीट केलं, तुमच्यामुळे तुम्ही जी ॲक्ट केली ती सेल्फलेसली केली, सेल्फिशली नाही केली, त्यामुळे कोणीतरी असं तुमच्याबद्दल आभारी आहे का? बघा, या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. या गोष्टी विसरायच्या नाही. पोएम शिकत असताना वरच्या स्टांजामध्ये आलेल्या गोष्टी खालच्या स्टांजांमधल्या लाईनसोबत कम्प्लिटली कनेक्टेड असतात. ते जर आपण धरसोड केली तर कवितेचा पूर्ण जो काय म्हणता येईल तो एक साचा असतो तो सगळा बिघडून जाईल. काय म्हणतोय कवी या ठिकाणी? डिड यू वेस्ट द डे. तुम्ही दिवस वाया घालवला का? कवीला म्हणायचं काय? दिवस न वाया घालवणं म्हणजे काय? वरती आलेलं सगळं पहिला स्टांजा बघा कसं कनेक्ट करायचं आपल्याला. पहिल्या स्टांजामधली पहिली ओळ काय होती? की तुमच्या जवळून कोणी गेलं, तुम्ही
तुमच्यावर तो खुश झाला का? त्यानंतर डज एनी वन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे, तुम्ही त्याच्याशी बोललात, त्याला नंतर लक्षात तरी राहिलं का? आणि पुढचा होता की इज देअर एनी वन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू, या जगात असं कोणी आहे का सायंकाळी तुमच्याबद्दल चांगलं बोलेल? त्यानंतर पुढची गोष्ट होती की तुम्ही कसं ग्रीट केलं तुमच्या फ्रेंडला, की चर्लिश हावडी, चालू चालू फक्त. आणि सेकंड स्टँजामधल्या त्या 2 ओळी शेवटच्या खूप महत्त्वाच्या आहेत, की तुम्ही कसे वागलात व्यावहारिक जगात, सेल्फलेसली का सेल्फिशली. जर तुम्ही सेल्फलेसली वागला असाल तर काय होईल, कोणीतरी तुमच्याबद्दल आभारी असेल, ग्रेटफुल, मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे, तुम्ही जे केलं त्याच्याबद्दल तो काय आहे, ग्रेटफुल आहे, आभारी आहे. आणि मग दिवस वाया घालवला का ते सायंकाळी कळेल. झोपायच्या वेळेस तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, काय एका तरी व्यक्तीला तुम्ही मदत केली का, एक तरी व्यक्ती तुमच्यामुळे खुश झाला का? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तर तिसरा पॉईंट आहे, तिसऱ्या स्टांजामधला, काय एखादा व्यक्ती आयुष्यात डिस्करेज होतो, त्या डिस्करेज होणाऱ्या व्यक्तीला एनकरेज करण्यासाठी तुम्ही काही केलं का? तो आता एनकरेज झालेला आहे का? तो आपल्या भविष्याकडे आता करेजियसली पुढे बघतो का? ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केलेल्या असतील तर डीड यू वेस्ट द डे, या प्रश्नाचं उत्तर काय असेल, नो आय डिड नॉट वेस्ट माय डे, आय मेड माय डे, आय मेड अदर्स डे, दुसऱ्यांचे सुद्धा दिवस कामी आणले. ऑर लूज इट, का वाया घालवला? पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतील तर वाया नाही घालवल्या, या सगळ्या गोष्टी केलेल्या असतील तर, या गोष्टी केलेल्या नसतील तर वाया घालवला. वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंड, पुन्हा तेच, चांगल्या पद्धतीने घालवला की वाईट पद्धतीने, ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर चांगल्या पद्धतीने घालवल्या, या सगळ्या गोष्टी नाही केल्या तर वाईट पद्धतीने घालवल्या. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर स्कार ऑफ डिस्कंटेंट. आता इथे आपल्याला ऑन सेईंग प्लीज या लेसनची आठवण येईल. दिवसभरात तुम्ही तुमच्या मागे काय सोडून आले, कोणती ट्रेल सोडून आले, काइंडनेसची का स्कार ऑफ डिस्कंटेंट. स्कार ऑफ डिस्कंटेंट म्हणजे असमाधानाचे व्रण, कलंक सोडून आले का तुम्ही मागे, काय सोडून आले? म्हणजे तुमच्यामुळे कोणाला तरी झोप लागत नाही, प्रचंड अनकम्फर्टेबल झालेला आहे तो व्यक्ती, अस्वस्थ झालेला आहे, हा मला असं का बोलला, याने माझ्याकडे दुर्लक्ष का केलं, याने मला व्यवस्थितपणे का ट्रीट केलं नाही, हा एवढा सेल्फिश का वागला, याने माझा विचार का केला नाही, असा जर तुमच्याबद्दल कोणी शेवटी बोलत असेल तर तुम्ही कोणती ट्रेल मागे ठेवली, ट्रेल ऑफ स्कार ऑफ डिस्कंटेंट. कुठे गेलं, स्कार ऑफ डिस्कंटेंट ही ट्रेल मागे ठेवली. पण जर तुमच्या मागे जर कोणी असं म्हणत असेल, वा वा खूप चांगला मनुष्य आज मला भेटला, खूप छान वाटलं, खूप छान बोललं, खूप छान ग्रीट केलं, तर अत्यंत सेल्फलेसली वागला आणि खूप आनंदाने तुमच्याबद्दल बोललं गेलं रात्री, तर तुम्ही कोणती ट्रेल मागे ठेवली, ट्रेल ऑफ काइंडनेस. मग त्याच्याने काय होतं, ऑन सेईंग प्लीज आठवा, तो कंडक्टर चांगला वागतो तर काय होतं, सगळे त्याच्याशी चांगले वागतात. आता बरेच कंडक्टर वाईट वागत आहेत तर त्याच्याशी बाकीचे लोक कसे वागतील, रूडली वागतील. म्हणजे ही ट्रेल ऑफ काइंडनेस म्हणजे तुम्ही एकाशी चांगले वागले आणि ते अनेकांशी चांगले वागले, ट्रेल ऑफ काइंडनेस. तुम्ही कुणाला तरी अस्वस्थ केलं, मग तो अस्वस्थ असलेला व्यक्ती अनेकांशी वाईट वागला, ट्रेल ऑफ डिस्कंटेंट. तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आणि याचं उत्तर जर पॉझिटिव्ह असेल, युअर बिहेवियर इज गुड, यू आर व्हेरी गुड ॲट युअर हार्ट, यू आर व्हेरी काइंड ॲट युअर हार्ट. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. स्लंबर, झोप. आता तुम्ही झोपलेले आहात, झोपेत परमेश्वर तुम्हाला असं म्हणतो का? आता परमेश्वर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, आपलंच हार्ट असतं, ते आपलाच आतला आवाज असतो. तो आपला जो आतला आवाज आहे, आपलं जे हार्ट आहे कसं रिस्पॉन्ड करतो आहे तुम्हाला, हे इथे थोडंसं समजून घ्यायचं आहे. बहुतेक यालाच अध्यात्म म्हणत असावं, मला माहीत नाही. तर या प्रकारात काय होतं की असं वाटतं ना, आपणच आपल्याला फार आनंदी फील करतो कधी कधी, अगदी आपला फायदा झालेला नसतानासुद्धा, आणि कधी कधी आपला फायदा झालेला असतानासुद्धा आपण आनंदी फील करत नाही. कारण जेव्हा आपला फायदा झालेला नाही आहे त्यावेळेस आपण इतरांसाठी काहीतरी चांगलं काम करतो, त्यावेळेस आपण आनंदी फील करतो, खूप छान फील करतो. ते जे फिलिंग येते ना आतून, ते काय आहे, द वर्ड्स ऑफ गॉड, ते परमेश्वराचे शब्द. समजा
पण तुम्हाला फायदा होऊन सुद्धा तुम्ही अनकम्फर्टेबल आहात, अस्वस्थ आहात, तुम्हाला वाटतंय काहीतरी चुकलं म्हणजे काहीतरी काम करताना तुम्ही सेल्फिशली वागलेला आहात, म्हणून तुम्हाला आनंद होत नाही, म्हणून तुम्हाला कम्फर्टेबल फील होत नाही आहे. म्हणजे तो आतला आवाज, म्हणजे तो परमेश्वराचा आवाज तुम्हाला काय सांगतो आहे, यू हॅव डन समथिंग रॉंग. आता हा परमेश्वर म्हणजे तुमचा हार्टचा रिस्पॉन्स म्हणून तुम्ही इथंच घ्या. वेगळा देव शोधायला जाऊ नका. तो कुठे सापडतो का नाही मला माहीत नाही, पण आपल्यात काहीतरी आहे ते आपल्याला रिस्पॉन्स करते, त्याच्याकडे लक्ष द्या. तो जर पॉझिटिव्हली रिस्पॉन्स करत असेल यू आर सक्सेस. तो जर पॉझिटिव्हली रिस्पॉन्स करत नसेल तर कुठंतरी काहीतरी आपलं चुकतं आहे. ॲज यू क्लोज युअर आईज इन द स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वूड से. झोपेत तुम्ही डोळे बंद केले, शांत झालात आणि तुम्हाला छान छान वाटतं आहे, छान छान फिलिंग येतं आहे, अगदी नाही पण आली ना, शांत झोप लागली तरी समजायचं की काहीतरी चांगलं काम केलेलं आहे. यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. आता आपण सिग्निफिकन्स बघणार आहोत टायटलचं. चांगला रिस्पॉन्स आला, आपल्या हार्टकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला म्हणजे काय, अजून एक दिवस आपण कमवला. आता दिवस कमवणं म्हणजे काय, इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे नेमकं काय कमवायचं आहे आपल्याला, म्हणजे नेमकं काय होईल. दिवस कमवलं म्हणजे काय होईल. दिवस तर मिळतोच ना आपल्याला, रात्र गेली सकाळी उठलं, प्रत्येकाला दिवस मिळाला आहे. मग विशेष काय आहे चांगलं वागल्यानंतर मिळालेला दिवस म्हणजे काय. थोडंसं विचार केला की काहीतरी आपल्याला समजतं. आता जो विचार मी केला तो काय आहे की दिवस मावळला, आपण रात्री झोपलो, आपल्याला छान छान वाटलं, दुसऱ्या दिवस आपण सुरू केला, छान छान वाटलं, कम्फर्टेबल आहोत, खुश आहोत, मस्त काम करतो आहे आपण. दुसऱ्या बाजूला दिवस मावळला, रात्री झोपलो, अनकम्फर्टेबल फील होतं आहे, चांगलं वाटत नाही आहे, चांगली झोप लागत नाही आहे, दुसऱ्या दिवसापर्यंत ती मरगळ आपल्याला जाणवते, ते टेन्शन आपल्याला जाणवतं. दुसऱ्या दिवस जेव्हा आपल्या आयुष्यात येतो त्यावेळेस आपण त्याला आनंदाने सामोरं जात नाही. कुठंतरी चेहऱ्यावर तो तणाव दिसेल, ताणतणाव दिसेल, ते डोळे काहीतरी वेगळेच बोलतील, तो चेहरा काहीतरी वेगळाच बोलेल. मग ज्यावेळेस असं होईल ना की आपणच आपल्याला चांगले दिसत नाही आहोत त्या दिवशी, तो दिवस आपल्याला खायला उठतो आहे, प्रचंड ताणतणाव जाणवतो आहे, कपाळावर काहीतरी ते काहीच नाही आहे तरी आपल्याला आतून अजिबात चांगलं फील नाही होते, म्हणजे आपण दिवस कमवला नाही. पण खूप आनंद होतो आहे, खूप चेअरफुली आपण दुसऱ्या दिवसाला सामोरे जातो आहे, खूप आनंदाने त्या दिवशी आपण मस्तपैकी सगळं काम करतो आहे, मुलांची छानपैकी रमतो आहे, खेळतो आहे, हसणं खेळणं, खूप छान घरात वातावरण आहे. समजून घ्यायचं तुम्ही तो दिवस कमवला. तो दिवस कमवला केव्हा होईल असं, तुम्ही आदला दिवस कसा घालवला, आधीचा दिवस कसा घालवला, याच्यावर तुमचं बिहेवियर पुढच्या दिवसाचं अवलंबून असेल. आणि ते जर खरंच व्यवस्थित असेल तर समजून घ्यायचं तुम्ही तो दिवस कमावला, आणि ताणतणाव प्रचंड असेल तर तो दिवस तुम्ही गमावला. हे तुम्ही तुमच्याच हार्टरूपी, तुमच्या हृदयरूपी परमेश्वराला सांगायचं आहे. परमेश्वरच तुम्हाला सांगेल हृदयरूपी तुम्ही तो दिवस कमावला की नाही कमावला. हे सिग्निफिकन्स ऑफ द टायटल समजलं की कविता समजली. ठराविक गोष्टी आहेत, तेच प्रश्न आहेत, पण ते प्रश्न रोजच्या जीवनाशी निगडीत आहेत. शेवटी ॲटलिस्ट असंही म्हणू शकतो आपण, नाही जरी कुणाचं चांगलं करता आलं तरी वाईट करू नये. आणि तो जो थर्ड स्टांजा आहे, सेकंड स्टांजा आहे, सेकंड स्टांजाच्या ज्या शेवटच्या 2 ओळी आहेत, ॲटलिस्ट सेल्फिशली नाही वागायचं म्हणजे काय, असा स्वार्थ नाही बघायचा की ज्याच्यात दुसऱ्यांचं नुकसान होईल. मग स्वतःसाठी काहीच करायचं नाही का, असं नाही आहे. ते आपण आपल्यासाठी जे काही करणार त्यात कुणाचं नुकसान होणार नाही, एवढं जरी बघितलं. दुसरा स्टांजा त्याचा दुसरा पार्ट, सेल्फिशनेस आणि सेल्फलेसनेस, याच्यातला फरक कसा करायचा आहे आपल्याला, की स्वतःचा स्वार्थ साधताना दुसऱ्यांचं जर नुकसान होत असेल तर ते काम टाळायचं ॲटलिस्ट. दुसरी गोष्ट, स्वतःचा स्वार्थ साधत असताना दुसऱ्यांचं नुकसान होत नसेल तर कुठल्याही प्रकारचं गिल्टी फिलिंग ठेवण्याची गरज नाही. निदान ती गिल्टी फिलिंग आली नाही तरी असं समजायचं आपण पुढचा दिवस कमावला. ठीक आहे. आय होप सो यू लाईक द पोएम.
आवडली असेल तर नक्की लाईक करा, मागे पुढे बघू नका. एका शिक्षकाने खूप छान कमेंट केली काल की त्यांनी सगळ्या त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत शेअर केलं. फार मोठं मन लागतं. शिक्षक असूनसुद्धा दुसऱ्या शिक्षकाचे व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला खूप मोठं मन लागतं, खूप चांगुलपणा लागतो. मी नाव विसरलो त्या शिक्षकांचं, पण खरोखर असे शिक्षक आहेत तर निश्चितच खूप चांगलं भविष्य आहे आपल्या विद्यार्थ्यांना. कुणीही मागे पुढे काहू नका. प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मुलांपर्यंत, ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत पोहोचवा. विशेषतः तीसुद्धा एक ॲक्ट ऑफ काइंडनेस असेल आपली. थँक्यू, धन्यवाद.